मदतीच्या बाबतीत भरमाचा भोपळा निर्माण करणाऱ्या सरकारच्या नावानं शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करायला लावणाऱ्या सरकारच्या नावानं या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। केवळ पिकेच नव्हे तर शेतातील जमीन सुद्धा खाडून गेलेली आहे। अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी वारंवार आंदोलन केलेले आहेत। मात्र सरकारनं केवळ प्रति गुंठा 85 रुपये इतकी अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असं सरकारचं आश्वासन कागदावरच राहिलं। शेतकऱ्यांना ऐन दिवाळीमध्ये काळी दिवाळी साजरी करावी लागली। दुसरी गोष्ट म्हणजे जे सोयाबीन थोडंफार शिल्लक राहिलं होतं ते विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार भावामध्ये तब्बल 3500 ते 3800 रुपये भावानं विकावं लागलं। केंद्र शासनाचा जो हमी भाव आहे 5338 रुपये तो अजून शासनाने खरेदी केंद्र सुरू केलेली नाहीत। एकंदरीत सरकार जे आहे ते शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे आणि या सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये शिमगा करायची वेळ लावलेली आहे। याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते विविध जे सहकारी आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी करून सरकारच्या नावानं शिमगा साजरा केला आहे। आमची सरकारला अशी विनंती शासनानं तातडीनं मोठ्या प्रमाणावर भरीव निधी शेतकऱ्यांना देण्यात यावा।